माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार. माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्रो, मराठा आरक्षण हा आज घडीचा महाराष्ट्रातला सर्वात ज्वलंत संवेदनशील बनलेला प्रश्न आहे. या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे पक्ष असतील, त्यांची काय भूमिका आहे, त्यांची काय नियत आहे, किंवा मराठ्यांसाठी काम करणाऱ्या संघटना त्या काय करत आहेत किंवा काय करायला पाहिजे, याबद्दल विविध लोकांशी आपण चर्चा करत आहोत. हा प्रवाह, ही प्रक्रिया सुरूच आहे. त्याच अंतर्गत आज आपण एक अशा युवा पाहुण्याकडे आलेलो आहोत जे शिवव्याख्याते म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे, अभ्यासक आहेत असं म्हटलं तरी ते काही फारसं चुकीचं ठरणार नाही. असे शिवशंकर लांडगे, जे लातूरच्या अहमदपूर येथे वास्तव्यास असतात, एक उच्च शिक्षित युवा वक्ता म्हणून आपण आज त्यांना बोला, आणि अभ्यासक म्हणून लांडगेजी, आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो. जय शिवराय सर्वांना. आपल्या मुलाखतीचा योग असा आला की मी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांची मुलाखत घेतली आणि आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे, काय नियत आहे या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली. त्याच्यानंतर आपण माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या काही भूमिकांवरती आक्षेप म्हणूया किंवा दुरुस्त्या करण्याचा तुमचा मनोदय व्यक्त केला. तर मला सुरुवातीला हे सांगा की गणेश हाके यांचे कोणते मुद्दे आपल्याला पटले नाहीत आणि कोणते पटले, आणि जे पटले ते का पटले, आणि जे पटले नाहीत ते का पटले नाहीत? सर्वप्रथम मी आपले जे महाराष्ट्रभरातले सर्व प्रेक्षक आहेत यांना मानाचा चाचणी जयजाव करतो. माननीय गणेशदादा हाके हे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आहेत. ते अतिशय सुज्ञ आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. परंतु आपली जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये त्यांचे काही मुद्दे मला खटकले. अच्छा. आणि मी जाणीवपूर्वक काही गोष्टी या ठिकाणी मांडू इच्छितो की गणेशदादा हाके यांनी कदाचित ते राजकारणामध्ये आहेत, होय, किंवा ते एक राजकीय व्यक्तिमत्व आहे म्हणून ते कदाचित असं बोलले असतील, पक्षाच्या मर्यादा. परंतु ते त्यांना आयडॉल म्हणून काही कार्यकर्ते राजकारणामध्ये काम करत आहेत आणि ते ज्या पद्धतीने वक्तव्य करत होते किंवा ज्या पद्धतीने काही प्रश्न निर्माण करत होते, प्रश्नांची उत्तरं देत होते, हे बघून माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला काही प्रश्न निर्माण झाले. जसे की त्याच्यामध्ये त्यांचं स्पष्ट असं म्हणणं होतं की जरांगे नावाचं भूत कोणीतरी उभा केलं. आता ही चर्चा महाराष्ट्रभर झाली. होय, जरांगेंना कोणीतरी सपोर्ट करते, जरांगे पाटील कोणाची तरी स्क्रिप्ट वाचतायत. तर माझं आवाहन आहे, मी काय आवाहन देणे इतका मोठा नाही, परंतु माझं आवाहन आहे गणेशदादांना की आपण काही पुरावे सादर करावे. जरांगे पाटलांच्या पाठीमागं कोण आहे याचे जर काही आपल्याकडे पुरावे असतील तर ते महाराष्ट्रासमोर आणावे. आणि जरांगे नावाचं भूत नेमकं कुणी उभं केलं, आणि त्यांचा रोष हा महाविकास आघाडीकडे होता, आणि डायरेक्ट नाव घ्यायचं झालं तर शरदचंद्र पवार यांच्याकडे होता. आता गणेशदादांना मला प्रश्न एक विचारायचा आहे, जर आपल्याकडे काही पुरावे असतील तर पुरावे द्यावे, आणि जर पुरावे नसतील तर हे वक्तव्य मागं घ्यावं. नंबर एक. गणेशदादा, आपण अतिशय अभ्यासू आहात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडू शकतो की जो कायम मराठा समाजाच्या विरोधामध्ये भुंकतो, जो कायम मराठा समाजाला विरोध करतो, जो कायम मराठा राजकीय पुढाऱ्यांना विरोध करतो, तो गुणरत्न सदावर्ते हा नेमकं कुणी उभं केलेलं भूत आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं. अच्छा. त्याचं उत्तर तर गुणरत्न सदावर्तेनेच दिलेलं आहे. लव यू देवेंद्र. यस. ते ज्यांना श्रद्धेय म्हणतात, ज्यांना लव यू म्हणतात, त्यांचं ते भूत आहे. मग त्या पद्धतीनं जर काही जरांगे पाटलाच्या पाठीमागं कोणी असेल तर याचे जर पुरावे आपल्याकडे असतील तर ते सादर करावेत, म्हणजे आम्हालाही सोपं होईल काम करत असताना. जरांगे पाटलांच्या पाठीमागं जर कोणी असेल तर या महाराष्ट्रातला सर्वसामान्य गरीब मराठा समाज, गरजवंत मराठा समाज आहे. या आंदोलनाची टॅगलाईन आहे सर, गरजवंत मराठ्यांचा लढा. अगदी बरोबर. या आंदोलनामध्ये कुठलाही राजकीय पुढारी नाही. या आंदोलनामध्ये राजकारणामध्ये एखादं पद उपभोगलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा नाही. या आंदोलनामध्ये फक्त आणि फक्त गोरगरीब मराठ्यांची पोर आहेत. त्यामुळं जरांगे पाटलांच्या पाठीमागं जर कोणी असेल तर फक्त आणि फक्त सर्वसामान्य गरजवंत मराठा समाज.
मला गणेशदादा हाके हे पण म्हणाले होते की फडणवीसांनाच टार्गेट का केलं जातं आहे, तर त्याला संदर्भ जेम्स लेनच्या त्या पुरंदरे वगैरे जे प्रकरण झाले होते तेव्हापासून मराठा, सुशिक्षित मराठा आणि ब्राह्मण हा एक सुप्त संघर्ष आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्हाला हे मान्य आहे का निव्वळ याच कारणामुळे फडणवीस मराठ्यांच्या टार्गेटवर आहेत की माझा DNA ओबीसी आहे म्हणणं किंवा मराठा आंदोलन स्थळी भेट न देणं किंवा अशा काही गोष्टी, तुम्हाला काय वाटतं नेमकं? माझं स्पष्ट मत आहे की केवळ ब्राह्मण आहेत म्हणून देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाने कधीही विरोध केला नाही. जर विरोध केला असता तर 106 आमदार निवडूनच दिले नसते. हो, म्हणजे हाके साहेबांचं असं म्हणणं आहे का की फक्त आणि फक्त ओबीसींच्या जीवावरती 106 आमदार निवडून आले? मराठा समाजाने त्यांना मतदान केलेलं नाही का? बरं तुम्ही सांगा की देवेंद्र फडणवीसांवर मराठ्यांचा टिपिकल राग का आहे आणि का असावा? मुळामध्ये हे जे आंदोलन सुरू झालं अंतरवली सराटी या ठिकाणी, आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर 3-4 दिवसांनी त्या आंदोलनावरती लाठीचार्ज झाला. होय. आणि लाठीचार्ज पोलिसांनी केला आणि गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे म्हणून डायरेक्टली रोष त्यांच्यावरती जाणार होता. देवेंद्र फडणवीसांच्या ठिकाणी जर कोणीही असता गृहमंत्री तर त्यांच्यावरती रोष जाणार होता. आणि जर सत्तेमध्ये भाजपऐवजी महाविकास आघाडी असती तर त्यांच्यावरती रोष जाणार होता. आणि हे तात्कालिक आंदोलन आहे, त्या काळामध्ये झालेले आंदोलन आहेत आणि त्यामुळं सत्तेमध्ये जो कोणी असेल त्याच्याच विरोधामध्ये आंदोलक बोलत असतो. अगदी बरोबर. त्यामुळं केवळ ब्राह्मण आहेत म्हणून देवेंद्र फडणवीसांना मराठा समाज कधीही टार्गेट करत नाही. उलट देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत म्हणून मराठा समाजाने त्यांना स्वीकारलं होतं किंवा जास्त अपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. कारण 370 सारखा आपण, मला वाटतं त्या मुलाखतीमध्ये पण उल्लेख केला की 370 सारखा कलम हटवणं वगैरे हे जे भाजप करत होतं, भाजपकडून मराठा समाजाला खूप अपेक्षा होत्या की आजपर्यंत मराठा समाजाचे गणेश दादांनीच मला वाटतं प्रश्न उपस्थित केला की मराठा समाजाचे खूप मुख्यमंत्री झाले किंवा सत्ता मराठ्यांनी उपभोगली परंतु मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. म्हणून आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवली होती की गैर मराठा एक मुख्यमंत्री झालाय. 2018 साली ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी GR काढला, खरं म्हणजे त्याच्यावरती मी नंतर बोलेनच, परंतु देवेंद्र फडणवीसांच्याकडून आम्हाला अपेक्षा तेवढ्यासाठीच होत्या की ते गैर मराठा होते. आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे कायम एक वाक्य बोलत होते, जोपर्यंत मराठा मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. अगदी बरोबर. ज्या दिवशी मराठा सोडून दुसरं कोणी मुख्यमंत्री होईल त्याच दिवशी मराठ्यांना आरक्षण मिळेल. आणि म्हणून आमच्या अपेक्षा देवेंद्र फडणवीसांच्याकडून होत्या. परंतु आरक्षण द्यायचं तर सोडा, परंतु सर्वसामान्य माणसं आंदोलनाला बसलेली असताना त्या ठिकाणी जाऊन लाठीचार्ज करणं, आमच्या मायमाऊलींची डोकी फोडणं हे देवेंद्र फडणवीसांनी काम केलं म्हणून रोष त्यांच्यावरती गेला. अच्छा, बरं गणेशदादा हाके एक म्हणाले की जेव्हा मराठा मुख्यमंत्री असतात किंवा महाविकास आघाडीचं सरकार असतं तेव्हा मराठा आंदोलन का होत नाहीत? तुम्हाला काय वाटतंय? असं अजिबात नाही. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी 1982 मध्ये आत्महत्या केली. त्यावेळी सरकार कोणाचं होतं? त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मला वाटतं कोरोनाच्या काळी 2-3 वर्षापूर्वी. त्यावेळी साष्टे पिंपळगाव या ठिकाणी 90 दिवस याच जरांगे पाटलांनी आंदोलन केलं होतं. अगदी बरोबर. 90 दिवस. आणि ते आंदोलन सोडवायला संभाजीराजे छत्रपती स्वतः गेले होते. खरं. त्यावेळेस जरांगे पाटलांची आजही भाषणं उपलब्ध आहेत. आपलं उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांच्यावरती जहरी टीका जरांगे पाटलांनीच केलेली आहे. त्यामुळं आंदोलन हे त्या काळातले निर्माण झालेले प्रश्न याच्यावरती उभं राहत असतं. त्याही काळामध्ये आंदोलन झालेलं आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि आज सुद्धा हे आंदोलन उभं राहिलं. त्यामुळं केवळ भाजपच्याच काळामध्ये आंदोलनं झाली किंवा महाविकास आघाडी सत्तेच्या बाहेर गेली म्हणून आंदोलन झाली असं होत नाही किंवा असं हे खरं नाही. ते त्यावेळची कारणं असतात, त्यामुळे ते आंदोलन उभं राहत असतात. दुसरा एक मुद्दा की मराठा आरक्षणावर मराठा नेतेच बोलत नाहीत असं तेही म्हणाले आणि असं माझंही मत आहे. ह्याचं काय कारण असावं? आता हा प्रश्न मला वाटतं महाराष्ट्रभर सगळेच लोक विचारतात. होय की मराठा नेते बोलत नाहीत किंवा आजपर्यंत मराठा नेत्यांनी काय केलं, मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. आणि या प्रश्नाचं उत्तर गणेशदादांनी त्याच दिवशी आपल्या मुलाखतीमध्ये देऊन टाकले. दादा असं म्हणाले की मराठा नेते का बोलत नाहीत तर कारण त्यांच्यावरती जातीवादाचा शिक्का बसेल याची भीती त्या लोकांना आहे. अच्छा. आणि हे खरं आहे. त्यामुळे मी दादांचं अभिनंदन करेन की आपण खरं बोललात. मुळामध्ये मराठा समाजाचे जेवढे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले, या महाराष्ट्राचे ज्यांना सामाजिक समरसतेचे अग्रणी म्हणून आपण ओळखतो ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. यांना एक मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर प्रश्न विचारला गेला की हे राज्य मराठीचं की मराठ्यांचं? त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की हे राज्य
मराठींचं आणि या उत्तरामध्येच सगळं काही आलं. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे जे मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री मराठ्यांसाठी का काही करू शकले नाही, त्याचं उत्तर असं आहे, या महाराष्ट्राच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कार दिलेत आणि ते संस्कार काय आहेत, पहिल्यांदा दुसऱ्यांना जगवा आणि नंतर स्वतःच्या पोटाचा विचार करा. म्हणजे कोणाचं ओरबडून खाऊ नका ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि या शिकवणीवरती प्रत्येक मराठा मुख्यमंत्री खरा उतरलाय. म्हणून त्यांनी ओबीसीना आरक्षण दिलं. ओबीसी मध्ये एवढ्या 300-400 जाती आहेत, या सगळ्यांच्या कल्याणाचा विचार केला, परंतु मराठ्यांचा कधीही विचार केला नाही. मग जातीवादाचा शिक्का बसेल म्हणून समाजाला वेटीस धरणं हे तरी बरोबर आहे का? हीच आमची भूमिका आहे सर. ही जी आंदोलन सुरू झालं, या आंदोलनामध्ये जेवढे म्हणून अभ्यासक उतरले, जेवढे म्हणून वक्ते उतरले, जेवढे म्हणून कार्यकर्ते उतरले, प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं, तुम्ही अख्खं गाव जगवलं परंतु स्वतःची मुलं बाळ उपाशी राहिली, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि आमचं भांडण सरळ सरळ मराठा पुढाऱ्यांच्या सोबतच होतं पहिल्यांदा, की तुम्ही आमच्यासाठी आजपर्यंत काय केले, हा प्रश्न आम्ही त्यांना विचारत होतो. जी गावबंदी झाली या आंदोलनामध्ये सुरुवातीला, ती गावबंदी केवळ आणि केवळ मराठा पुढाऱ्यांना होती. ओबीसीच्या कुठल्याही पुढाऱ्याला ती गावबंदी नव्हती. त्यामुळं आमचं भांडण केवळ ह्या मराठा पुढाऱ्यांसोबत आहे की आजपर्यंत तुम्ही आमच्या जीवावरती सत्ता उपभोगली, आमची मतं घेतलात, निवडून आलात, गडगंज पैसा कमवला, श्रीमंती कमवली, परंतु सर्वसामान्य मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं? आणि हा रोष आज सुद्धा आमचा त्यांच्यावरती आहे ना. ते पुन्हा असं म्हणाले की जरांगे नावाचं भूत महाविकास आघाडीनं उभं केलं, विशेषतः शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचा रोख असावा. तर जरांगे पाटील हे खरंच एक त्यांनी उभं केलेलं भूत आहे का समाजासाठी समर्पित असलेलं व्यक्तिमत्व आहे? तुमचं काय मत आहे समाजाचे प्रतिनिधी म्हणून? सर, या महाराष्ट्रामध्ये असंख्य आंदोलनं झाली आजपर्यंत, असंख्य. हो, अगदी गावकुसामध्ये सुद्धा आंदोलनं होतात, उपोषणाला लोक बसतात, परंतु 5-10 हजाराचं पॉकेट मिळाले की लोक उठून पळतात आंदोलन सोडून, अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटील जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला सर आंदोलन होऊन, आणि आजपर्यंत अनेक वेळा आमरण उपोषण केले जरांगे पाटलांनी, परंतु कुणीही माई चालाल या महाराष्ट्रामध्ये पुढे येऊन सांगावं की जरांगे पाटील या व्यक्तीला मॅनेज झाले किंवा काही घेतलंय, कुणीही पुरावा देऊ शकत नाही. जरांगे पाटील हा निस्वार्थी माणूस आहे. जर ते मॅनेज होणारे असते तर त्यांच्या घरावरचं अजूनही मला वाटते पत्र छप्र निघालेलं नाही, सिमेंटचे पत्र आहेत त्यांच्या घरावरती. आज सुद्धा त्यांच्या धर्मपत्नी मोलमजुरी, आज सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये 200 रुपये रोजगारानं ती मायमाऊली काम करते. जर जरांगे पाटील मॅनेज झाले असते तर ही परिस्थिती मग त्यांच्या कुटुंबाला जगावं लागलं नसतं. त्यामुळे जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत ही या सरकारची सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि अतिशय निस्वार्थी, केवळ आणि केवळ समाजाचा विचार करणारा आणि समाजाच्या कल्याणाचा विचार करून स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून या आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणजे जरांगे पाटील आहे. त्यामुळे ते कोणाचे हस्तक नाहीत, त्यांना कोणी माईचालाल मॅनेज करू शकत नाही, एवढा निस्वार्थी कार्यकर्ता जरांगे पाटील. यस. वा. तर सर, जे मागासवर्गीय मागास आयोग नेमला त्यांनी आता कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर केले, अफिडेविट, की मराठे हे अपवादात्मक ठिकाणी मागास सिद्ध होतात. म्हणजे त्यांच्या बाबत ही जे इतरांच्या बाबतीत होते, समजा वर्णवर्चस्ववादी जे आहे ते होतात, पुन्हा गरिबी वगैरे. तर ही ज्या घटना आहे ती आरक्षणासाठी, म्हणजे तुम्ही काय बघताय आता पुढे काय होणार आहे या लढ्यात? मुळामध्ये त्या दिवशी जे प्रतिज्ञापत्र देण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये, तर ते प्रतिज्ञापत्र असं होतं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अपवादात्मक परिस्थिती. आता खरं तर हे आरक्षण देण्यासाठी सरकारची मानसिकता लागते. कारण 2018ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी 30 नोव्हेंबर 2018ला GR काढला होता SCBC आरक्षणाचा, त्याच्या 2-3 महिन्यापूर्वीच म्हणजे ऑगस्ट 2018मध्ये 102वी घटनादुरुस्ती झाली होती. आणि या 102व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारचे वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचे सगळे अधिकार काढून घेण्यात आले होते. ते सगळे अधिकार केंद्राला देण्यात आले होते. परंतु पुन्हा 5/5/2021ला ज्यावेळी मराठा आरक्षणाचा निकाल आला, त्या आरक्षणाच्या निकालामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकारला सुद्धा अधिकार असले पाहिजेत आणि राज्य सरकार हे आरक्षण देत असताना जो वर्ग सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्या वर्गाला आयडेंटिफाय करू शकतो आणि राज्य सरकारने ते केलं पाहिजे हे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर
मला वाटतं 105वी घटना दुरुस्ती झाली आणि 105व्या घटना दुरुस्तीनुसार पुन्हा ते अधिकार राज्य सरकारला आले. परंतु हे अधिकार देत असताना अधिकार काय दिला तर सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आयडेंटिफाय करण्याचा अधिकार राज्य सरकारला आला. मात्र राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही. राज्य सरकार शिफारस करू शकतं ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे. आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचं सुद्धा नामकरण झालं आणि SCBC आयोग म्हणून तो इस्टॅब्लिश झाला. अच्छा. ज्याचे अध्यक्ष हंसराज अहिर साहेब आहेत, महाराष्ट्राचेच आहेत. ते आता SCBC आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यात मराठ्यांचं त्यांनी म्हणजे यादीमध्ये नाव दिलं नाही असंही ऐकतोय. खरं आहे का ते? म्हणजे ही मी तेच म्हणतोय की राज्य सरकारची मानसिकता नाही. राज्य सरकारने आज हाके साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा पूर्ण भाजपची टीम असेल, जे म्हणून लोक आज सत्तेमध्ये आहेत हे असं म्हणतायत की मराठा समाजासाठी भाजपनी काम केलं. आमचं स्पष्ट म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल मराठा समाजाला तर तुम्ही आजपर्यंत शिफारस का नाही केली? 2018 मध्ये तुम्ही SCBCचा जो GR काढला त्याच्या अगोदर तुम्ही शिफारस करायला पाहिजे होती. आणि माझा स्पष्ट आरोप असा आहे सर, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना माहिती होतं 102वी घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर 2-3 महिन्यांनी 30 नोव्हेंबर 2018ला हा GR आला SCBCचा. मुळामध्ये आपल्याकडे जर अधिकारच नसतील वेगळं आरक्षण देण्याचा, वेगळा प्रवर्ग तयार करून, तर देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षण का दिलं हा माझा प्रश्न आहे. त्यांच्याकडे अधिकार नव्हतेच ना त्यावेळी आरक्षण द्यायचे, तरी सुद्धा त्यांनी ते आरक्षण दिलं. केंद्र सरकारची नियत आहे याबाबत मी साशंक आहे. कारण स्वतः पंतप्रधान लोकसभेच्या प्रचारामध्ये अंबाजोगाईला म्हणाले होते की देखो भाई ये हमारा आरक्षण हडपना चाहते OBC होता. याच्यावरून त्यांची नियत मला तरी म्हणजे मी साशंक आहे. तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकार? म्हणजे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येतात, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज OBC मधून आरक्षण मागण्यासाठीचं खूप मोठं आंदोलन छेडून बसलेलं आहे आणि देशाचे पंतप्रधान येऊन सांगतात की OBCच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. त्याच निवडणुकीच्या प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की OBC हा आमचा DNA आहे. हो. म्हणजे सरळ सरळ मराठ्यांना डिवचतात. आणि जर ह्यांच्यावरती एखादा मराठा कार्यकर्ता बोलायला लागला किंवा जरांगे पाटील बोलायला लागले की कोणीतरी प्रवक्ते पुढे येतात आणि म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना भाजपला टार्गेट केलं जात आहे. म्हणजे भाजप असेल, देवेंद्र फडणवीस असतील, ते मराठ्यांना डिवचणार आणि मराठ्यांनी शांत ऐकून घ्यायचं. त्यामुळं तुम्ही जे म्हणालात ते 100% खरं आहे. माझं सुद्धा तेच मत आहे. देवेंद्र फडणवीस किंवा भाजप असेल किंवा केंद्रातले सत्ताधारी असतील, यांची मानसिकता मराठा समाजाला आरक्षण द्यायची मुळात नाही. मग असं असताना मग यातून काय सोल्युशन मिळेल किंवा काय मार्ग निघू शकतो असं आपण असं वाटतं? जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय सर, जर कोणी आरक्षण देणार नसेल तर आरक्षण देणारेच आपल्याला व्हावं लागेल. आणि त्याचा मला वाटतं निर्णय जरांगे पाटील 29 ऑगस्ट पर्यंत घेतील समजा. त्याबद्दल मी काही फार बोलणार नाही, कारण ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयावर आपण सगळेच काम करणार आहोत, आम्ही सगळे काम करणार आहोत. मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही. परंतु जर भाजपची जे काही मंडळी असतील किंवा अजितदादा पवार असतील, शिंदेसाहेब असतील, ही सगळी मंडळी जर निर्णय घेणार नसतील तर मग 100% या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज पेटून उठेल. परिवर्तनाबद्दलच तुम्हाला कदाचित हा प्रश्न आवडणार नाही की तुम्हीच आता म्हणालात की हे सगळं केंद्राच्या हातात आहे. मग राज्यात परिवर्तन होऊन त्याचा काय समाजाला फायदा होईल? किंवा राज्याला एक अधिकार आहे सर. जर तुमच्या माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की जर राज्यामध्ये SCBC म्हणून जर एखादा क्लास आयडेंटिफाय झाला होय तर तो SCBC क्लास आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर त्या क्लासमध्ये जो कोणी येईल त्याची शिफारस तुम्हाला वरच्या SCBC आयोगाकडे करावी लागेल आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे करावी लागेल. आणि केंद्रीय मागासवर्ग आयोग ठरविल तो सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे की नाही त्याच्या संदर्भाचे तुम्हाला राज्य सरकार म्हणून सगळे पुरावे वर द्यायला लागतील. आणि जर या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि जरांगे पाटील जे काही समजा 29 तारखेच्या नंतर ठरवतील त्याच्यानंतर जर बहुमतामध्ये सगळे मराठा आमदार आले, जरांगे पाटलांचे म्हणतोय मी, तर राज्य सरकार म्हणून हे जे काही मराठा समाज आहे, मराठा समाजासंदर्भाची जे काही पुरावे आहेत, मराठा समाज मागास जो ठरलेला आहे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या, हे सगळे पुरावे आम्ही कोर्टामध्ये सादर करू किंवा राज्य मागासवर्ग केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे यांच्याकडे देऊ. आणि राज्य सरकार म्हणून मराठा समाजाची OBC मधून आरक्षणासाठी पात्र आहे म्हणून आम्ही शिफारस सुद्धा करू. अच्छा. याच्यामध्ये आता आणखी काही लोकांचं असं म्हणणं आहे, जे लक्ष्मण हाके वडेगुद्री या ठिकाणी जाऊन आंदोलनाला बसले होते,
खरं म्हणजे लक्ष्मण हाके हे असे कार्यकर्ते आहेत की लोकसभेला त्यांना 500 मतं मिळाली. हो आता गणेशदादा हाकेंना फडणवीसांची गाडी चालवतानाची हा गणेशदादा हाकेंना माझा हा सुद्धा प्रश्न आहे. आपण जे म्हणताय की जरांगे नावाचं भूत उभं केलं, लक्ष्मण हाके नावाचं भूत कुणी उभं केलं याही प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं. कारण ज्या माणसाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 500 मतं पडतात त्या माणसाला भेटायला 5-5, 10-10 हजार लोक जातात, गाड्या घेऊन जातात. हा जो काही सगळा जे काही खटाटोप झाला तो नेमकी कोण केला? लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं कोण आहे याही प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. आणि बऱ्यापैकी ते मिळालंय, त्यांच्या वर्तणीतूनच ते मिळालंय सगळं महाराष्ट्राला. आणि त्या लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं होतं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही. आता याचे निकष काय आहेत हे सुद्धा लक्ष्मण हाकेंनी पुढे येऊन सांगावे. याच महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं तर या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी ओबीसी एल्गार मेळावे झाले. आणि या एल्गार मेळाव्यामध्ये काही ओबीसीचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आता तुम्ही लंगोट घाला, आता तुम्ही डुकरं खा, आता तुम्ही मेलेली जनावरं खा. म्हणजे मेलेली डुकरं खाणं, मेलेली जनावरं खाणं किंवा लंगोट घालणं हा सामाजिक मागासलेपणाचा निकष आहे का? किंवा जे आता ओबीसी आहेत ते सगळे तसं खातात का? जो आज वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज असेल किंवा जे हटकर समाज असेल, जे म्हणून समाज आज ओबीसी मध्ये आहेत, किती लोकांनी लंगोट्या घातल्या होत्या, किती लोकांनी मेलेली जनावरं खाल्ली होती? अजिबात नाही. मग हा निकष मराठ्यांना का लावता? सामाजिक मागास मराठा समाज आहे हे आम्ही म्हणत नाही. 200 वर्षापासून. तर मी पुस्तक आणलंय, शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ आहे. महात्मा फुले हे जे छगन भुजबळ आज मराठा समाजाला विरोध करतायत त्यांचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंनी पहिलाच तुम्ही प्रकरण वाचा, या प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितलंय 3 भाऊ, पहिला कुणबी, दुसरा धनगर आणि तिसरा माळी. हे 3 भाऊ सारखेच आहेत. पहिला भाऊ काय करतो तर निव्वळ कोरडवाहू शेतीवरती त्याची उपजीविका आहे कुणब्यांची. दुसरा भाऊ काय करतो तर बागायती शेती करतो माळी. आणि तिसरा भाऊ काय करतो, या शेतीला पशुपालनाचा जोड देतो आणि तो त्याच्या आयुष्याचा विकास करून घेतो. हे महात्मा फुलेंनी सांगितलंय. आणि मराठा समाजाची कशी पिळवणूक होते या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी सांगितलंय. जर आपले भुजबळ साहेब किंवा हे सगळे हाके वगैरे हे जे सगळे ओबीसीचे नेते आहेत, लक्ष्मण हाके वगैरे, हे जर महात्मा फुलेंना मानत असतील तर एकदा हा ग्रंथ वाचावा. याच्यामध्ये कळेल मराठा समाज किती मागासलेला आहे. कुणबी, महात्मा फुलेंनी मराठा हा शब्दच उच्चारला नाही. याच्यामध्ये एक परिशिष्ट जोडले सर पाठीमागं महात्मा फुलेंच्या याच ग्रंथामध्ये. त्या परिशिष्टामध्ये महात्मा फुलेंना एक व्यक्ती भेटायला जातो. महात्मा फुले विचारतात तुम्ही कुठल्या समाजाचे, कुठल्या जातीचे? तर ती व्यक्ती म्हणते मी मराठा. महात्मा फुले म्हणतात या महाराष्ट्रामध्ये महारापासून ब्राह्मणापर्यंत सगळ्यांनाच मराठा म्हटलं जातं, नेमकं तुमची जात कोणती ते सांगा. ती व्यक्ती म्हणते मग कुणबी सांग. किंवा तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी सांगितलं. म्हणजे किंवा निजामाचं गॅजेट असेल, साताराचं गॅजेट असेल, इंग्रजांचं गॅजेट असेल. आता हा एक दुसरा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहिलाय माम देशमुख, प्राध्यापक माम देशमुख, चळवळीतले खूप मोठे अभ्यासक, इतिहासाचे आणि खूप मोठे कार्यकर्ते. आणि विशेष म्हणजे ते स्वतः कुणबी आहेत विदर्भातले. त्यांनी इथं स्पष्ट सांगितलं या ग्रंथामध्ये की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. आणि याच्या पुढं एक त्यांनी पुरावा पण दिलाय इरावती कर्वेंचा. हा पुरावा इरावती कर्वेंनी एक ग्रंथ लिहिला, महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल नावाचा. त्या ग्रंथामध्ये इरावती कर्वेंनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी त्या काळची लोकसंख्या होती त्याच्या निम्मी लोकसंख्या ही मराठा आणि कुणब्यांची आहे. म्हणजे 50% जास्त लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणब्यांची ही इरावती कर्वेंनी स्पष्टपणे सांगितलं. आणि मराठा नव्हत्या. आणि मामा देशमुख हे कुणबी आहेत. हे कुणबी आहेत हे स्वतः सांगतायत की मराठा आणि कुणबी हे एक आहेत. म्हणून आता जे तायवाडे साहेब वगैरे जे विरोध करतायत यांनी किमान एवढा ग्रंथ तरी वाचावा, एवढा माझा त्यांना एक विनंती आहे. सर याच्यातून काय काढता येईल मार्ग असं वाटतं? शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. सर फक्त मानसिकता लागते. आता मुळामध्ये या मानसिकता महाराष्ट्र सरकारची, विद्यमान सरकारची आहे असं आपल्याला वाटतंय का? कारण वाशीला स्वतः मुख्यमंत्री आले, जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, शिवाजी महाराजांची शपथ घेतली, सगळ्या मागण्यामध्ये सगळी सोयरी होती, सरसकट 50% आत होतं. आणि आता मग विरोधी पक्षांना बोलावणं. तुमचं काय मत आहे? म्हणजे महाराष्ट्र सरकारची नियत बद्दल ही म्हणजे जर महाराष्ट्र सरकारची नियत मराठा समाजाला आरक्षण द्यावी अशी जर असते तर हे वेगळं 10% आरक्षण आमच्यावरती थोपवलंच नसतं. मराठा समाज आज जो भयभीत झालाय किंवा मराठा समाजाला जो प्रश्न पडतोय की 2 वेळा धोका बसलाय सर, 2 वेळा पाठीमध्ये खंजीर खुपसला गेला. 2014 साली महाविकास आघाडीने,
त्यावेळच्या हो. ESBC नावानं आरक्षण दिलं, हो. ते आरक्षण गेलं. नारायण राणे. हां, 2018 साली राणे समिती, 2018 साली मान्य गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली गायकवाड आयोगाला 13%. त्यांनी सामाजिक शैक्षणिक मागासले पण सिद्ध केलं आणि 13 आणि 12 असं आरक्षण आम्हाला देण्यात आलं. ते सुद्धा आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. 2 वेळा धोका झाल्याच्या नंतर 3ऱ्या वेळा मराठा समाज धोका सहन करण्याच्या भूमिकेत नाही. आणि आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे किंवा चॅलेंज आहे, कुठल्याही सत्ताधाऱ्या नेत्यांनी, कुठल्याही सत्तेमध्ये असणाऱ्या नेत्यांनी पुढे यावं आणि हे 10% आरक्षण कसं टिकेल हे आम्हाला येऊन सांगावं. 1992ला जे इंदिरा साहनी प्रकरण झालं, ती जी केस झाली सुप्रीम कोर्टातली, त्यावेळी माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही आरक्षणाची. आणि एकदा का सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिल्याच्या नंतर, निकाल दिल्याच्या नंतर, तो निकाल पुढच्या काळामध्ये कायद्यासारखा वापरला जातो. मराठा समाजाचा आरक्षणाला जे जे म्हणून विरोध करतात त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही. मग हे आरक्षण 50%च्या वर गेलंय, कारण रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होतं असं त्यांचं म्हणणं आहे. हे आरक्षण 50%च्या वर गेलंय. आता कोणी म्हणेल की EWS आरक्षण देऊन ऑलरेडी 50%च्या वर घातलेलं होतं, तर त्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. बाबासाहेबांनी त्यावेळेस 368 कलम ठेवलं होतं घटना दुरुस्ती करण्यासाठी. आणि आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच होतं तर आमची लोकसंख्या बघा. 5 मे 2021ला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा निकाल आला, त्यावेळी माननीय सुप्रीम कोर्टाने 30% मराठ्यांची लोकसंख्या मान्य केली. मग किमान 15% आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे होतं. आणि हे 15% आरक्षण देत असताना तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आपलं केंद्रामध्ये जाऊन घटना दुरुस्ती करायला पाहिजे होती आणि 50%ची मर्यादा ओलांडून म्हणजे वाढून घ्यायला पाहिजे होती. परंतु केंद्र सरकारने ते केलं नाही, राज्य सरकारने मराठा समाजाची शिफारस केली नाही. आणि मुळामध्ये मराठा समाजाची अडचण सांगतो सर, आम्हाला ओबीसीमध्ये जावं किंवा ओबीसी प्रवर्ग फार म्हणजे त्याच्यामध्ये जाऊन काय आमचं फार कल्याण होणार आहे किंवा काय, ह्या गोष्टी वेगळ्या. परंतु मूळ अडचण आमच्या समाजाची अशी आहे, 23 मार्च 1994 रोजी GR आला, माननीय पवार साहेब मुख्यमंत्री होते, आणि त्या GR नुसार जे काही आरक्षण अक्षरशः वाटलं गेलं, नुसतं आरक्षण वाटलं गेलं नाही सर, अनेक जाती घुसडल्या आपल्या सगळ्या, आता जवळपास महाराष्ट्रात सगळ्यांना माहीत झालंय ते. नुसतं ते झालं नाही, कसलेच निकष नाही. मराठा समाजाला सांगितलं जातंय की सामाजिकदृष्ट्या मागास नाही, शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही, किंवा कुठल्या आयोगाने तुम्हाला मागास ठरवलेलं नाही. मी स्पष्टपणे भाजपच्या सगळ्या किंवा आरक्षणाचे जे विरोधक आहेत, अगदी हाके साहेब असतील त्यांना सुद्धा, गणेशदादा हाके यांनी पण मला वाटते प्रश्न विचारला होता. तुमच्याच कालावधीमध्ये 2018ला SCBC आरक्षण देण्यात आलं होतं. SCBCचा अर्थच आहे सर, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. देवेंद्र फडणवीसांच्याच काळामध्ये गायकवाड आयोग नेमला गेला. गायकवाड आयोगाने सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाला मागास ठरवलं. मग तो आयोग फ्रॉड होता का? तुम्ही म्हणताय ना, गणेशदादा हाके स्पष्ट म्हणाले की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, मग तो आयोग काय सांगतोय सामाजिकदृष्ट्या मागास आहे, मग तो आयोग फ्रॉड आहे का? देवेंद्र फडणवीस फ्रॉड आहेत का? SCBC आरक्षण कसं काय दिलं? बरं, आता तुम्ही जे SCBC आरक्षण दिले आम्हाला, ते सुद्धा काय सांगतंय? सुक्रे आयोगाने काय सांगितलं? मराठा समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. मग आयोग फ्रॉड आहे का? किंवा तुमचं जे सरकार जे काही निर्णय घेते ते फ्रॉड निर्णय घेते का, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मुळामध्ये आमची अडचण अशी आहे सर, जे 94चा GR आला, 94च्या GR नुसार आरक्षण तर वाटलंच गेलं, परंतु त्या दिवशी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण आणलं गेलं. त्याच्यापूर्वी फक्त SC ST वगळता कोणालाही आरक्षण नव्हतं. शैक्षणिक असेल किंवा मग राजकीय असेल, हे आरक्षण नव्हतं. पहिल्यांदा 94च्या GRने या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण आणलं. आणि मराठा समाज आज जो आरक्षण मागतोय ना, केवळ आम्ही शिक्षणामध्ये मागवत. आज बहुसंख्य मराठा समाज हा पारंपरिक शेती करतो, त्यातल्या त्यात कोरडवाहू शेती करतो. आणि कोरडवाहू शेती ही बिनभरोशाची शेती असते. आज मी स्वतः, माझ्या वडिलांच्याकडं तुटपुंजी जमीन, 1-1.5 एकर जमीन होती. मला जे शिक्षण घ्यायचं होतं मी ते शिक्षण घेऊ शकलो नाही, कारण माझ्या वडिलांची ती परिस्थिती नव्हती. आज लाखामध्ये फीस आमचा बाप भरू शकत नाही सर. आज सुद्धा आमचा बाप दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जातो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं शैक्षणिक मुळे आमची अडचण आहे. आणि ह्या 94च्या GRनं सगळ्यात मोठं आमचं वाटोळ ते केलंय, शिक्षणामध्ये आरक्षण आणलं सर. त्याच्या अगोदर
ज्यांचं कुणाचं शिक्षण झालं असेल 94च्या अगोदर त्यांना अगदी तुटपुंजी फीस भरावी लागायची. कारण या महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपण सामाजिक समरसतेचे अग्रणी म्हणतो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी 18 मे 1959लाच आर्थिक निकषावर आरक्षण दिलं होतं. आणि हे आर्थिक निकष सर्व जातींना होते. जे म्हणून गरीब असतील त्यांना सगळ्यांना आरक्षण होतं. आणि तोच वसा पुढं त्यांचे शिष्य शरदचंद्र पवार साहेबांनी 1979 साली तो चालू ठेवला. 80% आरक्षण गेलं महाराष्ट्रामधलं. त्यामध्ये 23% एक गट करण्यात आला आणि त्या 23% मराठा आणि तत्सम जाती होत्या. अच्छा. तर प्रेक्षक ही होते शिवशंकर लांडगे, युवा अभ्यासक वक्ते. त्यांची मतं त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडली. भविष्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला वाटणार त्यावेळी आम्ही तुमच्याकडे येऊ. आपला अमूल्य वेळ दिलात. माय मराठीच्या दर्शकांसाठी बरीच एक चांगली माहिती दिली, जे माहीत नव्हतं समाजाला. आपल्या या मुलाखतीतून ते कदाचित माहिती होईल. हा लढा आणखी म्हणजे एक जोमानं पुढे जाईल हीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय जगत. नमस्कार.